आहे डी ग्रुप मधला विजेता टॉप 8 मध्ये जाईल आणि पराभूत संघ स्पर्धेतून माघारी फिरेल आणि ओ टू द कुणालचं नाव. धन्यवाद मयुरेश आणि धन्यवाद बंटीजी देसाई. सुस्वागतम. आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल आलाय. आजच्या दिवसामधल्या प्रत्येक सामन्याचं वेगळं महत्व आहे आणि त्याच्यामुळे इथे आव्हान तुमचं कायम ठेवायचं असेल, टिकून राहायचं असेल या स्पर्धेमध्ये तर संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाची स्पर्धा, संघर्षाची गाथा तुम्ही या माथेरान चषकाच्या माध्यमातून आज पाहाल, ऐकाल. ओर पिच बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. किरणने खूप चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत 1 रनने किरणच्या खात्यामध्ये भर पडेल. संघाचा स्त्री गणेशा होतोय 1 रन. संघ रिया 11 च्या विरुद्ध या मॅच मध्ये गौरव 11 असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. रिया 11 सध्या बॅटिंग करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेच्या दरम्यान आरब शेख इथे गोलंदाजी करत असताना, जो बदलापूरचा खेळाडू आहे. तर 1 रन फलकावर आहे. पॉवर प्लेचं षटक सध्या आरबचं. पुन्हा एकदा एक ओव्हर पिच बॉल, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे रन मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. क्वालिफाईंग मॅच इथून एकूण एक सामना महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान कायम ठेवायचं आहे, पुढे जायचं आहे तर खेळावं लागेल आणि चांगलंच खेळावं लागेल या मॅच मध्ये. तसा प्रयत्न करत असताना आरफ आतापर्यंत चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्याने साकारली. एक अर्धशतक देखील ठोकलंय. शॉर्ट बॉल पुल केलाय. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगलं संगीत आणि इथे तेवढाच दमदार षटकार बिलाल राजपूतच्या बॅट मधून. आता इथे आक्रमण केले बिलाल राजपूतने. गुजरात वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. तो देखील दमखम दाखवताना दिसेल किरण पवारच्या बरोबरीने, परंतु समोर आहे आरब शेख. यावेळेला समोर खेळलाय लॉंग ऑनला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. हा दुसरा षटकार बिलाल बॅट मधून. सलग 2 षटकार आलेत. अपील बघा किती स्ट्रॉंग होती. सर्व खेळाडू अपील करतात आणि आता पंचांचा निर्णय येईल. दोन्ही पंच एकमेकांबरोबर चर्चा करतील. जयंत पाटील आणि त्यांच्याच बरोबरीने सावंत. सावंत आणि जयंत पाटील हे दोन पंच आहेत. एकमेकांची चर्चा करतात. त्यानंतर निर्णय येईल आपल्या समोर. बिलाल राजपूत आउट आहे की नाही. पहिलं षटक होतं आरबचं. आणि निर्णय आला नॉट आउट.
तर पहिला षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 13. सेकंड ओव्हर मध्ये हरियाणाचा गोलंदाज सोम सिंग आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 3 षटकांचा हा सामना. सोमसिंगच्या हातामध्ये आता हे षटक सोपवलंय. माथेरान नगरीमध्ये काल देखील त्याचा खेळ तुम्ही प्रेक्षकांनी पाहिला. आज देखील तो पाहूया कशी गोलंदाजी करतोय. समोर किरण पवार आहे. या हंगामामध्ये किरण पवार भन्नाट टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 28 अर्धशतक आतापर्यंत त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ठोकलेली आहेत. सावळेगावचा खेळाडू यावेळेला खूप चांगला कट केलाय, परंतु कव्हर्स बाउंड्री लाईनला डीप मध्ये पकडला गेलाय. सोहमला मिळालं यश. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न किरण पवारचा आणि इथे मात्र एक मोठा धक्का रिया 11 या टीमला.
भस्मा टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 15. ऑनफिल्ड अंपायर जो तुम्ही निर्णय घ्याल तो अंतिम माना, जेणेकरून DRS चा वापर करू नका, कारण वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे. DRS नाहीये असं आम्हाला आयोजक सांगतात, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय माहिती. ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक रन ते पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला परंतु नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्क्वेअर लेगला होते, तोपर्यंत एक रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. बिलाल राजपूत याची भूमिका आता खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये. किरण पवार आउट झाल्यानंतर माथेरान चषक तुम्ही पाहताय. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, उंची चांगली घेतली. बाउन्सरचा वापर इथे करण्यात आलाय सोहम सिंगच्या माध्यमातून. त्याच्याकडे देखील तेवढी चांगली उंची आहे. खांद्याचा परिपूर्ण वापर इथे करत असताना आणि इथे येतोय आणखीन एक डॉट बॉल. चांगली कामगिरी सोहमच्या माध्यमातून या षटकाच्या दरम्यान. डॉट बॉल खूप महत्वाचे ठरतील, कारण 3 षटकांची लढत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16. क्वालिफाय करण्यासाठी अतिशय महत्वाचा सामना. पराभूत झाला तर या स्पर्धेतला प्रवास संपण्याच्या मार्गावर. त्याच्यामुळे इथून एकूण एक सामना महत्वाचा असेल. वेगाने टाकलेला बॉल मागे जातोय विकेट किपरच्या. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय, तोपर्यंत एक रन पूर्ण केली जाते. नवीन आलेला बॅटर सुनील भस्मा याच्या माध्यमातून टीमची धावसंख्या लेग बायचा इशारा इथे पंच आता घोषित करतात. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 17 रन. 17 धावा फलकावर. षटक क्रमांक हे दुसरं प्रगतीपथावर असताना सोहम सिंग यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला बॉल जाऊ दिला बिलालने. पंचांचा इशारा आहे तो जयंत पाटील कळवतात. हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 18 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. किरण पवार आणि त्याच्यानंतर आहद हे 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत या टीमचे. थोडस बॅकफुटला वाटतो रिया 11 संघ, परंतु जोपर्यंत बिलाल आहे तोपर्यंत आक्रमण इथे होऊ शकतं आणि त्याच्याकडून तीच अपेक्षा रिया 11 टीमचे सर्वच खेळाडू करत असतील. ओर पिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय, खोदून काढला ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन वरून येतात. एक रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. बिलाल फक्त समाधानी सिंगलवर. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्यात 19. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटर सुनील भस्मा शेवटचा बॉल फेस करेल या षटकातला. लास्ट बॉल या ओव्हरच्या दरम्यान. सोम शॉर्ट बॉल होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रिया 11 ची धावसंख्या गौरवच्या विरुद्ध खेळत असताना आतापर्यंत स्कोर बोर्डवर 19 धावा. 19, 2 फलंदाज बाद. आखाडे शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आणि त्याच्या समोर बिलाल राजपूत खेळताना दिसेल. लक्ष प्रस्थापित करायचं रिया 11 ला. जवळपास 6च्या 6 चेंडू खेळणं गरजेचं आहे बिलाल राजपूतला. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील भस्मा खेळण्यासाठी तयार. शेवटचं षटक, अंतिम षटक. पाहूया किती धाबांचं लक्ष रिया 11 कडून ठेवलं जाईल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय समोर व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. माथेरान चषक चौकार.
बाई सावंत मित्र परिवार तथा गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा 7व्या पर्वामध्ये पदार्पण करते। आज अंतिम दिवस रात्रीचा खेळ तुमच्या समोर रंगताना दिसेल। 3 षटकांची लढत, पहिला बॉल चौकार, अनिकेतच्या विरुद्ध दुसऱ्या बॉलला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने दिशा दिली आहे। बॅक टू बॅक दुसरा चौकार बिलाल राजपूतच्या पॅट मधून। आणि आता इथे बिगुल वाजला या मॅचचा। आक्रमण करावं लागेल आणि इथे आक्रमणच केलं जात आहे। 2 चौकार आलेले आहेत, एक लॉंग ऑनला आणि एक कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने। 2 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 27-27। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, याही बॉलला गॅप मध्ये खेळलाय। आता कव्हरला बॉल जातोय सीमारेषा पलीकडे आणि आणखीन एक चौकार, सलग 3 चौकार बिलाल राजपूतच्या पॅट मधून। त्याच्यामुळे आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक। टीमची धावसंख्या 31 कॅचेस विन द मॅचेस, सोडलेला झेल। या मॅच मध्ये पुढच्या 2 बॉलवर किती धावा देऊन जाईल हे पाहायचंय। ऑन साइडला दिशा दिली अलॉंग द कार्पेट, मिड विकेटला सोहम सिंग आहे। 1 रन इथे पूर्ण होते। दुसऱ्या रन साठी प्रयत्न सुरू आहे। सुनील भस्मा स्ट्रायकिंग एंडला आहे। दुसऱ्या रनचा प्रयत्न, आता त्याच्यामध्ये येईल यश। 2 धावा ऍड होतील, डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते। रन झालेला आहे स्कोर बोर्डवर 33। एकूण 1 रन महत्वाचे आहे या मॅच मध्ये। मिळाली रन 33 धावा। शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला शेष शिल्लक। शेवटचा बॉल टाकण्यासाठी अनिकेत आखाडे तयार, त्याच्या समोर आहे बिलाल राजपूत। एक मोठा फटका पाहिजे रिया 11 ला या बॉलवर। आणि ते मात्र बॅटची कडा घेऊन मागे जातोय। शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत फक्त 1च रन मिळताना दिसते। चांगलं षटक अनिकेतचं। 3 चौकारानंतर फक्त 3च धावा त्याने दिल्या। या ओव्हरच्या दरम्यान 15 धावा त्याने खर्च केल्या। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्या। 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गौरव 11 या टीमला। 35 टू विन। गिरीश पवार, माफ करा, मिलिंद कदम साहेब पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेशजी दळवी या सर्व मान्यवरांचं स्वागत। मंगेशजी सकपाळ साहेब, फोटोग्राफर आमचे जे व्यावसायिक त्यांनी इकडे यावं।
कॅप्टन ऑफ गोल्डन स्टार अँड कॅप्टन ऑफ आंबेवाडी ताबडतोब इकडे यावं. फार महत्वाचा सामना आहे. मी समालोचन कक्षाला माहिती देईन कुणाल दाते सर. हा सामना गेल्या वेळच्या चॅम्पियनची साख दाखवणार आहे. 3 षटकात काही घडू शकतं. 4 षटकात योजना होती, चौथा कोण, 3 षटकात तिसरा कोण गोलंदाज पाहूया. परंतु मान्यवरांच्या आगमनाची आता सुरुवात झाली आहे. कर्जत, नेरळ, महाबळेश्वर या विभागातून सर्व मान्यवरांचे पाय आज या क्रीडांगणाला लागणार. उपस्थिती नोंदवली जाणार. प्रत्येकाचं स्वागत, आदर, आतिथ्य जे केलं जातं ते माथेरानची शान आहे. माथेरानच्या खाद्य संस्कृतीचं प्रतीक पुरणपोळीने केलं जातं. दोन्ही कॅप्टन इथे आल्या. आपले यावं इथे. सागरभाई आपल्या हस्ते नाणेफेक केली जाते. सर्वात महत्वपूर्ण सामना गोल्डन स्टार विरुद्ध आंबेवाडी. जो जिंकेल तो पुढे, पराभूत तो स्पर्धेबाहेर. लेट्स हॅव अ टॉस. छापा आणि छापा आलाय. चेहऱ्यावर आनंद सुद्धा दिसलाय. काय वाटतं, नाणेफेक जिंक झाली आहे, 3 षटकांचा सामना काय स्वीकारताय? क्षेत्ररक्षण. खास कारण काल आम्ही बॅटिंग 2 वेळा टॉस हारून बॅटिंग केली. आज टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या आयकॉन मध्ये काय बदल? हां, आमचे आज जे रायगडचे टायगर होते उस्मान पटेल, ते दुसरीकडे मॅच खेळायला गेले. त्याच्यामुळे आज राहुल जुगाडे म्हणून आले आणि केतन म्हात्रे. राहुल जुगाडे, केतन म्हात्रे, चांगला जुगाड ठेवलाय तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा. काय वाटतंय, टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फील्ड घेतली असते पहिले. मग आता काय वाटतं, सामन्यात काय बदल? 3 षटकांचा सामना आहे, महत्वपूर्ण आहे. जिंकेल तो टिकेल. हाय, खेळू आता, जिंकायच्या हिशोबानेच खेळू आम्ही पण. क्या बात आहे. जिद्द महत्वाची, जिंकणे महत्वाची. सामना रंगणार, नक्कीच सामना रंगणार. नक्कीच. नाही, दोघांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. महत्वाचा सामना, हार्दिक शुभेच्छा. मान्यवरांचे धन्यवाद. आणि गिरीशभाई, आमचे पत्रकार मित्र म्हणा, कधी माथेरानमध्ये आल्यावर प्रेमाचा हात आमच्या पाठीवर गिरीशभाईंचा असतो. त्यांचं स्माईल फार महत्वाचं. दराडीचे पत्रकार गिरीशभाई यांचं हार्दिक स्वागत. वोट द कॉमेंट्री बॉक्स टू कुणाल दाते सर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरण पवारची. एकच रन खर्च केली आहे. यावेळेला ओव्हर द बॉलर हेड समोर खेळलेला फटका डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत आरबच्या खात्यामध्ये 1 रन मिळेल. सोमसिंग आता नवीन बॅटर मैदानामध्ये. क्षत्रिय मराठा संघाचे माजी अध्यक्ष विवेक सकपाळ साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. ते होत आहे. थँक्यू सर, आपण इथे आलात, धन्यवाद. हो टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. स्क्वेअर लेगला बॉल वळवला यावेळेला सोहमने आणि तिथे सिंगल मिळताना दिसते. हे आयकॉन खेळाडू आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. गोलंदाज आयकॉन आहे सावळेगावचा किरण पवार. त्याच्या समोर सोहम होता जो हरियाणावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. बदलापूरचा खेळाडू आरब शेख. टीमची धावसंख्या 3, 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये फुल टॉस बॉल होता. जास्त एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. खाली राहतोय बॉल. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत येईल. 1च रन मिळेल फलंदाज आरबच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सिंगलच्या जोरावर आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे 4. 1 फलंदाज बाद म्हणजे इथून पुढे 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. या सामन्यानंतर पिच मार्किंग करून घ्यायची आहे. जे व्हॉलंटियर्स आहेत, संयोजक आहेत, त्यांच्या माहितीसाठी क्रीज मार्किंग तुम्हाला करून घ्यायचं आहे या सामन्यानंतर, अशी माहिती आमच्यापर्यंत पंच पोहोचवत आहेत. दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी बिलाल राजपूतच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. फटाफट क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन केतन म्हात्रेला तुम्ही पाहाल. वाकळचा खेळाडू आणि त्याच्याबरोबर नन्ना मुन्ना जादूगर राहुल जोगाडिया इन ऍक्शन असेल. तो देखील सामना अतिशय महत्वाचा या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून पुढे आपण पाहणार आहोत काही संघ स्पर्धेच्या बाहेर फेकले जातील. काही संघाचं आव्हान कायम राहील या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यामुळे याच्यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे गोल्डन स्टार टीमसाठी. बोलत तयार ओढ द विकेट. यावेळेला एक चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत फक्त 1 रन आरफच्या खात्यामध्ये जाईल. या सिंगलच्या जोरावर आता 30 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ शिल्लक. सोमने आत्मविश्वास दाखवलाय स्वतःवर. आत्मविश्वासाने स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे. पाहूया हे ठेवलेली स्ट्राईक आणि त्यानंतर एअर स्ट्राईक होते का. लक्ष अजूनही 30.
ओरपिच बॉल खोदून काढलाय, वा काय फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. वाईडिश लॉंग ऑफला तोपर्यंत फक्त एकच रन मिळेल, नाही मिळालं जास्त एलिव्हेशन. बिलाल राजपूत जास्तीत जास्त खोलवर टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय, अचूकता त्याच्याकडे आहे ते इथे दाखवत असताना तुम्ही पाहताय माथेरान चषक 2022 पर्व 7व त्याच्यामधला हा रंगतदार सामना. यावेळेला लॉफ्ट केला, व्हाट अ शॉट, हवाई हल्ला आरफच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेग पार, 6 धावा, षटकार. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे दोन्ही खेळाडू आता दोन्ही बॅटर एकमेकांबरोबर चर्चा करतायत कसं खेळायचं या मॅच मध्ये, कारण 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. धावा झाल्यात 12-23 धावांची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 चेंडू आणि 23 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये. बिलाल गती कमी केली, पिचिंग झाल्यानंतर खाली राहिल्या, अपील केली, फेटाळली जाईल. आठ चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता. ही अपील मुख्य पंचांकडे झालेली बरी असते ज्यावेळेला तुम्ही अपील करता. तर 4 बॉलचा खेळ संपला, 8 चेंडू 23. ओव्हर पिच बॉल, शॉट हवेत आहे, बॉल देखील ट्रॅव्हल करेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे आरबच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग माथेरान चषक षटकार. तत्र शुद्ध फलंदाजी. हाई बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, दबाव आहे, आता तो दबाव स्पष्ट दिसतोय बिलाल कडे आणि त्या दबावामध्ये हा व्हाईट बॉल टाकलाय. या ओव्हर मध्ये 2 षटकार ठोकलेत बॅटर अरब शेखने आणि आतापर्यंत धावा झाल्या स्कोर बोर्डवर 19 लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज 19 धावा फलकावर, 35 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. शॉर्ट बॉल पुल केलाय मिड विकेटला, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येतोय आणखीन एक मोठा षटकार फलंदाज आरफच्या बॅट मधून. विरुद्ध गौरव 11 असा हा सामना. 6 चेंडू आणि 10 रन. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. सहा चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. मागचं षटक भरपूर महागडं ठरलं. बिलाल राजपूतचं 21 धावा त्याने खर्च केल्या, त्याच्यामध्ये 3 खणखणीत षटकार आरब शेखने ठोकलेले आहेत. तो खेळतोय 9 चेंडू मध्ये 22 धावा आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 10 रन. सुनील भस्माकडे हे षटक सोपवण्यात आले. सोहम सिंग आता बॅटिंग करताना दिसेल. जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती. टीम रिया 11 फटाफट क्रिकेट खेळा. 6 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. रंगतदार लढत, 3 षटकाच्या सामन्यामध्ये मनोरंजन भरपूर होतं प्रेक्षकांचं. मोठ्या संख्येने आता प्रेक्षक इथे जमतील. तुम्ही पाहताय माथेरान चषक प्रसादभाई सावंत यांच्या संकल्पनेतून आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळवली आहे. गोलंदाज सुनील भस्माने, फलंदाज आउट होतोय यावेळेला सोहम सिंग.
बाउन्स बॅक करण्याची संधी मिळाली आता गोलंदाज आणि रिया 11ला. कारण या मॅच मध्ये आता पहा शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ माजी उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर बागडे साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. माथेरान चषक 2022 मध्ये मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय ज्ञानेश्वरजी बागडे साहेब यांचं त्यांचं इथे स्वागत आणि सत्कार. फोटोग्राफर प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. 5 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या होत्या. आता 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आरफ शेख जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत रिया 11च्या विरुद्ध मी म्हणेन तो चांगलाच खेळलाय आणि इथून पुढे देखील चांगलाच खेळेल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक गौरव 11चे लावून असतील. समर्थन त्याला दिलं जात आहे. टाळ्या वाजतात डगआउट मधून. पाहूया पुढचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 9 रन. आरफच्या बॅट मधून बॉल मागे चाललाय. नाही धावणार आरफ, कारण आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावांची आवश्यकता. आता शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. खूप रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना सुरू आहे. आरफ शेखची भन्नाट बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि पहा खेळाडू कक्षामध्ये एकच जल्लोष करत असताना त्याचे सर्वच खेळाडू समर्थक. 2 चेंडू 3 रन. आत्मविश्वास इथे दिसतोय त्याच्या बॅटिंग मध्ये. स्वतःच्या खांद्यावर आतापर्यंत हा सामना यशस्वीरित्या पेललाय, परंतु इथे मिस टायमिंग. आता बॉल हवेत आहे. किरणने प्रयत्न केला आणि किरणने झेल सोडला. अखेर किरणच्या हातातून झेल सुटलाय. त्याने सांगितलं गोलंदाजाला, हो हा झेल मी घेणार, मी घेणार. तो धावत सुटला. विकेट कीपर होता आणि शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून हा झेल निसटला. आणि आता समीकरण आहे या मॅच मध्ये 1 चेंडू आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. माथेरान चषक तुम्ही पाहताय. आता एक जमेची बाजू रिया 11 साठी ही आहे की आरफ शेख नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये तुषार आखाडेला 1 बॉल मध्ये 2 रन करायचे आहेत. IPS विश्वास नागरे पाटील नेहमीच म्हणायचे, यश शेवटचं नसतं आणि अपयश कधीच संपणार नसतं. महत्वाचा असतो तो तुमचा आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाने आतापर्यंत सध्या बॅटिंग केली आहे, परंतु अजूनही यश आणि अपयशामध्ये अंतर आहे या एका बॉलचं. 1 बॉल 2 रन हे समीकरण या मॅच मध्ये. तुषार आखाडे क्रिकेटच्या आखाड्यामध्ये रन करेल का हा प्रश्न आहे. आणि जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये या लढतीचा रिझल्ट पुन्हा एकदा तुमच्या समोर येईल. शेवटचा चेंडू या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना. गरमागरम वाफाळता चहा आणि त्याच्याबरोबर गरमागरम भजी मिळाली तर ते कॉम्बिनेशन ज्या पद्धतीने असतं अगदी तसा सामना तुमच्या समोर रंगतोय. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्याच पाहिजेत. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 2 रन. लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. वा वा वा. बॉल सीमा पार आणि हा सामना इथे जिंकलाय गौरव 11 या टीमने. अभिनंदन गौरव 11 आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय आरफ शेख, ज्याने 12 चेंडू मध्ये 29 धावांची खेळी केली. अफलातून खेळी आणि गोलंदाजी देखील अतिशय चांगली केली होती आरफ शेखने, तर तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तिथे बंटी देसाई सर उपस्थित आहेत आणि यानंतरच्या सामन्याचं धावतं समालोचन आमचे समालोचक मित्र चंदूजी शेटे यांच्या